मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नियुक्त्या पाहणार आहोत. लोकसभा निवडणुकीनंतर जे नियुक्त्या बदललेल्या आहेत आपण त्याच्यावर भर देऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न क्रमांक पहिला. वर्तमानमधील महाराष्ट्र राज्याचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण आहेत? पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा. वर्तमानमधील महाराष्ट्र राज्याचे 23व्या क्रमांकाचे राज्यपाल कोण आहेत? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी. रमेश बैस. रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे 23व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा. वर्तमानमधील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कोण आहेत? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए देवेंद्र फडणवीस आणि ऑप्शन क्रमांक बी अजित पवार हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य करत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक चौथा. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 17वे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे 17वे मुख्यमंत्री होते. पुढील प्रश्न क्रमांक 5वा. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नीलम गोर्हे. नीलम गोर्हे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 6वा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी राहुल नार्वेकर. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 7वा. वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती कोण आहेत? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी नीलम गोर्हे. नीलम गोर्हे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 8वा. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नरहरी सीताराम झिरवाळ. नरहरी सीताराम झिरवाळ हे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती म्हणून कार्य करत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 9वा. वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 10वा. वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 11वा. खालीलपैकी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक बी हे दोघेही विधानसभेचे सभागृह उपनेते आहेत. कोण कोण आहेत ते पाहूया. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 12वा. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए उदय सामंत. उदय सामंत हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते आहेत.
पुढील प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, विजय नामदेवराव वडेट्टीवार हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कार्य करत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 14व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच जितेंद्र आव्हाड आणि अजय चौधरी या दोघांची महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षाची उपनेते म्हणून कार्य करत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र विधान परिषद मध्ये विरोधी पक्षाचे उपनेते कोण आहेत? 15व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, भाई जगताप. भाई जगताप हे महाराष्ट्र विधान परिषद मध्ये विरोधी पक्षाचे उपनेते आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 16. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, देवेंद्र कुमार उपाध्याय. देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 17व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, सुजाता सौनिक. सुजाता सौनिक हे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कार्य करत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 18व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्य करत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, उरविंद पाल सिंग मदान. उरविंद पाल सिंग मदान हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर हे महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, रजनीश शेठ. रजनीश शेठ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाच इंग्रजीमध्ये MPSC असेही म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 22. ग्राहक व्यवहार, कायदा आणि न्याय व्यवस्था, जलसंसाधने मंत्रालय कोणाकडे आहे? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्राहक व्यवहार, कायदा, न्याय व्यवस्था, जलसंसाधने यांचे मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 23व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, छगन भुजबळ. छगन भुजबळ हे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 24. महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 24व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत.
पुढील प्रश्न क्रमांक 25. सहकार मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? 25व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार मंत्रालयाचे मंत्रिपद सोपवण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 26. वन विभाग, सांस्कृतिक घडामोडी आणि मत्स्य व्यवसाय विभाग कोणाकडे देण्यात आलेला आहे? 26व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन विभाग, सांस्कृतिक घडामोडी आणि मत्स्य व्यवसाय विभाग देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 27. आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? 27व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, विजयकुमार गावित. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्यातील शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 28व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातील शेती मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 29. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? 29व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 30. ग्रामीण विकास आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? 30व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, गिरीश महाजन. गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 31. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? 31व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, गुलाब रघुनाथ पाटील. गुलाब रघुनाथ पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 32. अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? 32व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, धर्मराव बाबा भगवंतराव आत्रम यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 33. महिला आणि बालविकास मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? 33व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, आदिती सुनील तटकरे. आदिती सुनील तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 34. मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? 34व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, संजय राठोड. संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 35. श्रम मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? 35व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, सुरेश खाडे. सुरेश खाडे यांच्याकडे श्रम मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 36. रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? 36व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, संदीप पांडुरंग भुमरे. संदीप पांडुरंग भुमरे यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 37. उद्योग मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? 37व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, छगन भुजबळ. छगन भुजबळ यांच्याकडे उद्योग मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेले आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 38. अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. पुढे काय आपण IMP पॉइंट्स पाहूया. शालेय शिक्षण मंत्र्याचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? दीपक केसरकर. दुसरा पॉइंट, मदत आणि पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्रालय कोणाकडे देण्यात आलेलं आहे? अनिल भाईदास पाटील यांच्याकडे. राज्य उत्पादन शुल्क तसेच राज्य सीमा शुल्काचे मंत्री शंभूराजे देसाई. गृहनिर्माण इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्र्याचे मंत्री अतुल सावे. पुढील प्रश्न क्रमांक 39. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी मंगल लोढा. मंगल लोढा यांच्याकडे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 40. क्रीडा आणि युवक कल्याण तसेच बंदरे विकास मंत्र्याचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. हा प्रश्न परत एकदा वाचतो. प्रश्न क्रमांक 40. क्रीडा आणि युवक कल्याण तसेच बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ए संजय राठोड, बी विजयकुमार गावित, सी संजय बनसोडे आणि डी सुरेश खाडे. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.